नमस्कार मंडळी, नवीन एका व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मनालीचा वाढदिवस आहे आणि मनालीच्या वाढदिवसानिमित्त आमच्या जवळ असलेल्या गावदेवीच्या मंदिरात आता आम्ही दर्शनासाठी चाललेलो आहोत. इकडे कुठं? नाही, इकडून सुरू शॉर्टकट आहे. तर मंडळी, आमच्या घरापासून सुरुवात होते मंदिरात जायला. हा एक शॉर्टकट रस्ता आहे. एक दुसरा पण एक रस्ता आहे, तिकडून सुद्धा आपण जाऊ शकतो. आणि आमच्या घरापासून जवळ असल्यामुळे हा रस्ता चॉईस केला आणि आता आम्ही ह्याच रस्त्याने जाणार आहे. इथं पूर्ण लोकवस्ती असल्यामुळे गाड्या इथून कमीच जातात. शक्यतो टू व्हीलरच जातात फक्त इथून. फोर व्हीलर जायला तेवढी जागाच नाही. भार्गव धावून धावून थकला. घरापासून थोडंसं चालत आलोय आता. थोडंसं चढण आहे वरती यायला. आणि मी तर चढून चढून थकले बापरे. पाच मिनटं पण नाही, 2-3 मिनटं झाले असतील चढून. आता आम्ही आलोय वरती. पण आमची बड्डे गर्ल दमली आता लगेच चालून कुठे गेली? हां, बड्डे गर्ल दमलीच लगेच चालून जास्त नाही ना अशी. आमच्या घरापासून मला वाटतं 1 किलोमीटर असेल फक्त, जास्त लांब नाही. हे गावदेवी मंदिर आणि त्याबद्दलचा इतिहास आपण ह्याची माहिती थोडीफार घेऊया नंतर. पण मंदिरात गेल्यावरती एकदम प्रसन्नच वाटतं गावदेवीच्या. मंदिर खूप छान आहे. मंदिरात गेल्यावर एकदम प्रसन्न. आणि मंदिर पण खूप छान आहे. तुम्ही एकदा बघा, त्याला व्यवस्थित चालायला येतच नाही. धावत तरी असं, उड्या मारत तरी असतो. आलोय जवळपास मंदिराच्या पायथ्याशी. थोडंसंच राहिलं आहे आता. पण मनाली चालून चालून अगदी दमले. इकडून मार्केट आहे. हे बघा, आम्ही इकडून आलोय. इथून खाली गेल्यावरती पार्ला जो जू गल्लीचा जो भाग आहे तिकडून जातो. खाली मार्केट असतं एक वरती. आणि इथून सरळ आल्याच्या नंतरला वरती इकडे गावदेवीचं मंदिर आहे. तिकडे बघू शकता तुम्ही, झेंडा दिसत असेल वरती. आणि हा इथून एंट्री आहे एकदम. आमच्याकडे कोणाचा वाढदिवस असेल आणि सुट्टी वगैरे असेल तर आम्ही येत असतो महिन्यातून 15 दिवसातून वगैरे मंदिरामध्ये. मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये आलं ना, इथून पूर्ण असं एकदम मोकळं रान असतं. इकडून असं पूर्ण जंगल सुकलेलं दिसतं आणि बनवा लागलेलं असतं. पूर्ण एकदम बकास वाटतं. आता पावसाळ्यामध्ये एकदम हिरवगार जंगल दिसतंय. गवत आहे छोटं उगवलेलं आणि प्रसन्न वाटतं. आणि आम्ही आलो संध्याकाळच्या वेळेस, त्याच्यामुळे आणखीन प्रसन्न थोडं. कारण संध्याकाळचं वातावरण एकदम प्रसन्न असतं. आणि ह्या बाजूला पण आपण पाहू शकतो एकदम हिरवगार. आणि ही अंधेरी झोपडपट्टी, अंधेरी वेस्टची झोपडपट्टी. मित्रांनो, गावाला जशी कुड्याची फुलं असतात तशी इथे फुलं आहेत बघा, कुड्याची. त्यांची भाजी बनवतो आपण गावाला.
पावसामध्ये मस्तपैकी भिजून वाऱ्याचा स्वच्छंद आस्वाद घेत आहेत. हा बघा, हा पोरगा वरती मंदिरात जाऊन रिटर्न आला आम्हाला घ्यायला. आणि अशा प्रकारे आपण पोहोचलोय मंदिरामध्ये गावदेवीच्या. मंदिराचं आता कलरचं काम चालू आहे, त्याच्यामुळे इथे एक नाव लिहिलेलं होतं गावदेवी माता मंदिर म्हणून, ते आता दिसत नाहीये. थोड्या पायऱ्या चढून आल्याच्या नंतर इथे चप्पल काढायचे आहेत आणि हे आहे गावदेवीचं मंदिर. आजूबाजूला मस्तपैकी फुलांची झाडं आणि इथे डाळिंब आलंय. भार्गवला आल्या आल्या हे डाळिंबच दिसले. इथे चप्पल काढल्याच्या नंतर इथे पाय धुवायला पाणी आहे. ते नळ आहे, ते पाय धुवायचे. आता गवत उगवलं. इथं मस्त की गार्डन असतं आणि हे चाफ्याचं झाडं भार्गवाला का प्रत्येक वेळी मस्ती करतो. नंतर जायचं. आपण पश्चिम दिशेकडून देवाच्या मंदिरामध्ये एंट्री करतोय. इकडे बघू शकता, हा अंधेरी पश्चिमचा भाग आहे. जो डी एन नगरमध्ये येतो. मंदिरामध्ये प्रवेश करूया. कुठे पण जा, कुठेही गेलं तरी पण ह्याची मस्ती कमी होत नाही. शांत बसणार नाही, एका जागेवर पण नाही बसणार, कधीच नाही. माकडासारख्या उड्या मारायला पाहिजेत बस. पहिले देवीचं दर्शन घ्यायचं. हां चल. मित्रांनो, आपण देवीची वेगवेगळी गाणी ऐकतो, त्या सर्वच गाण्यामध्ये आई ही डोंगरावरती वसलेली आहे असंच वर्णन केलेले असते. जसे की मुंबई नजीक विरारची जीवदानी, मुंब्र्याची मुंब्राई या देवींची देवळे अशीच उंच डोंगरावर आहेत. मुंबईत सुद्धा अंधेरीत गिल्बर्ट हिल या वैशिष्ट्यपूर्ण टेकडीवर गावदेवी मातेचे मंदिर आहे. पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकापासून पश्चिमेला जवळ असलेले हे अत्यंत सुंदर असे धार्मिक पर्यटन स्थळ काहीसे दुर्लक्षितच राहिलेले आपल्याला पाहायला मिळते. जवळपास 150 पायऱ्यांच्या चढाचे हे देऊळ पाहायला एकदा वर गेल्यावर कोणीही इथे पुन्हा पुन्हा येईल अशी ही जागा आहे. करताना सुद्धा आपला स्टॅमिना देखील किती आहे हे इथे नक्कीच आजमावून पाहता येईल. गिल्बर्ट नावाचा इंग्रज अधिकारी फार पूर्वी येथे निरीक्षणासाठी येत होता, त्यावरूनच या डोंगराला त्याचे नाव पडले आहे. तर मित्रांनो, देवीचं दर्शन घेऊन आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालोय आणि मध्येच बाहेरगावचा मामा आला. हाय. तो आज आला खाव्या बड्डेला, पण आम्ही घरी चावी ठेवायला विसरलो, त्याच्यामुळे त्याला आम्ही इकडे डायरेक्ट मंदिरामध्येच बोलवून घेतला. आणि भार्गवने आता मामाची बॅग घेतली, पण बॅग त्याच्या पूर्ण पायापर्यंत आली खाली.
चला मग, आणि मंदिराच्या जवळपासचा जो आजूबाजूचा परिसर आहे तो दाखवायचा राहिला, पण तो आपण बघूया आता थोडा मंदिराच्या बाजूनी. हा बाजूचा परिसर आहे, याच्यामध्ये थोडंसं गार्डन आहे. आता गवत उगवलं त्याच्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये मस्तपैकी गार्डन असतंय. चाफ्याचं झाड येते एक, इकडून पूर्ण असं गार्डन आहे आणि एक पूर्ण फेरी मारू शकतो आपण मंदिराच्या सभोवताली. आणि इकडे पाहू शकता अंधेरी वेस्टची झोपडपट्टी, अगदी जू गल्ली विलेपार्ले सुद्धा दिसतं इकडून. टावर दिसतोय. गावदेवीचे हे मंदिर किमान 125 वर्षे जुने आहे. हे मंदिर फक्त ट्रेकिंगसाठी किंवा पर्यटनापुरतेच महत्त्वाचे नाही, तर ही टेकडी म्हणजे कोट्यावधी वर्षापूर्वीच्या पाषाण युगातील पर्यटन स्थळ आहे. ही टेकडी ऐतिहासिक एवढ्या करता आहे की अशा प्रकारे बनलेले हे जगातील फक्त दुसरी पुरातन टेकडी आहे. जगात अशी आणखी फक्त एकच टेकडी असून ती अमेरिकेत असल्याचे सांगितले जाते. बघा बॅग घेऊन चाललंय. एवढी मोठी बॅग घेतली, मग जवळपास त्याच्या वजनाची बॅग असेल ती, आणि एवढी मोठी बॅग घेऊन चाललंय. आई, तुझ्या वजना एवढी बॅग आहे ती. अरे सावकाश सावकाश. पूर्ण मनालीला ओळख काढायला जास्त वेळ नाही लागत, झाली लगेच सुरुवात. मामा पूर्ण भिजलाय घामाने आणि मी बड्डे झाला. बाय 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 बाय. काय बोलतो त्याला? सुबाबुल बोलतो, सुबाबुल. इथून उतरायला मला खाली. इथून कडुलिंब कुठं? हा कडुलिंब आहे. इथून उतरायला खाली, असं इथून उतरत असतील खाली तिकडे जायला. पोचला मेन गेटला. ए भाई, हे थांब. चाललं. ज्वालामुखीच्या बेसाल्ट दगडाने बनलेली ही अत्यंत पुरातन म्हणजे जवळपास 6.5 कोटी वर्षापूर्वी बनलेली ही टेकडी पूर्वी पुष्कळ मोठी होती. आणि मगाशी इथून आपण ओटी घेतली होती. दोनच दुकान आहेत, जास्त नाही, गर्दी नसते इथे.
हे एक दुकान आहे आणि हा एक इकडे एक दुकान आहे. तर मित्रांनो, वाढदिवसानिमित्त गावदेवीचं दर्शन घेऊन आता आम्ही पोचतोय घरी. थोड्या वेळामध्ये घरी पोचू आम्ही. पाय मुरगडला. बड्डे गर्लचा पाय मुरगळलाय. बड्डे गर्ल जमलेली आहे. अंधेरी स्थानकापासून पश्चिमेच्या दिशेला जर आपण चालायला सुरुवात केली तर जवळपास 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण या टेकडीवरच्या मंदिरामध्ये येऊन पोहोचतो. तर मंडळी, अशा प्रकारे वाढदिवसानिमित्त गावदेवीचं दर्शन घेऊन आता आम्ही आलोय घरी. आता पोहोचू आम्ही पोहोचू आता घरी. भार्गव बघा आला इकडे. पहिला नंबर लावलाय. घरी पण आला. कुठे गेला भार्गव? दिसतच नाही. भार्गवचा मामा आणि भार्गव गेल्या घरी. तर मंडळी, गावदेवीचं दर्शन घेऊन आता आम्ही घरी आलेलो आहे. आणि हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.